Sure. I think so. In a last lecture, we have started a new chapter or first chapter of an diploma engineering, that is in logarithm. Clear? लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, डिप्लोमासाठीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लॉगॅरिथम तो स्टार्ट केला होता. बट ते स्टार्ट करण्याच्या अगोदर मी काय तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या. तर फर्स्ट बेसिक थिंग इज यू मस्ट नो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे, यू मस्ट नो द लॉ ऑफ इंडायसिस. म्हणजे तुम्हाला 10चा सिलेबसला जो झालेला आहे त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो डिप्लोमा इंजिनिअरिंगचा शिकायचा आहे आणि तेच आपण इन द फॉर्म ऑफ लॉगॅरिथम स्टडी करत होतो. ठीक आहे. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ लॉगॅरिथम असं जेव्हा म्हणलं होतं तेव्हा आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम करण्यासाठी आपण असं म्हणलं होतं की इफ बी रेज टू एम is equal to a be the any exponential function, right? In that case we have say that m is a power, but in our study आपण असं का म्हणलं होतं, then what is meaning of m? Then m is called as काय म्हणलं तर m ला called as logarithm. कोणाचा लॉगॅरिथम म्हणला होता? लॉगॅरिथम ऑफ लॉगॅरिथम ऑफ सोल्यूशन. इथं सोल्यूशन कोण आहे रे? लॉगॅरिथम ऑफ ए. ठीक आहे. विथ बेस काय म्हणलं होतं? विथ बेस बी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सपोनेन्शियल टर्म असो की लॉगॅरिथमिक टर्म असो, बेस इज ऑलवेज इन ए बेस. द पोझिशन ऑफ बेस इज नॉट चेंजेस. राईट आहे. इथपर्यंत झालं होतं? येस सर नो. मग आपण याच गोष्टीचा यूज करून आपण काय करले होते, काही आपण एक्झाम्पल बघितले होते. मग आपण हे या फॉर्मॅटमध्ये वर्डिंगमध्ये लिहिलं होतं आणि जेव्हा याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट केलं होतं एम इज कॉल्ड म्हणजे एम इज इक्वल टू म्हणजे पॉवर इज इक्वल टू काय रे? लॉगॅरिथम ऑफ. लॉगॅरिथम कोणाचा? लॉगॅरिथम. लॉगॅरिथमला शॉर्टमध्ये लॉग लिहितात. लॉगॅरिथम ऑफ म्हणल्यानंतर ब्रॅकेट सुरू करायला पाहिजे. ठीक आहे. ऑफ म्हणल्यानंतर ब्रॅकेट सुरू करा. ब्रॅकेटमध्ये कोण असायला पाहिजे रे? ए विथ बेस बी. इथपर्यंत काय अडचण आहे का? पक्का? चलो मग याच यूज करून हे जनरली कुठला फॉर्म होता? वरचा जो होता एक्सपोनेन्शियल फॉर्म होता, हा जो होता लॉगॅरिथमिक फॉर्म. याच्यावरून आपल्याला आज न्यूमेरिकल करायचे होते. ठीक आहे. तर क्वेश्चन असा असेल, कन्वर्ट द फॉलोइंग एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू ए लॉगॅरिथमिक फॉर्म किंवा कन्वर्ट इट इनटू ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. बट हे सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. जर या कंडिशन मध्ये जसं मी सांगितलंय बी रेज टू एम इज इक्वल टू ए, हे जी केस आहे या केस मध्ये एक गोष्ट लक्षात असला पाहिजे, ती म्हणजे काय ते सांगतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म टू आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना काय म्हणलं होतं? एम इज इक्वल टू काय म्हणलं होतं रे? एम इज इक्वल टू लॉग ऑफ काय? ए विथ बेस बी. फक्त कंडिशन इथे एक चेक करा, हे एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करताना बी इज नॉट इक्वल टू 1 असलं पाहिजे. बी ची व्हॅल्यू किती नसली पाहिजे? 1 नसली पाहिजे, तरच हे करेक्ट आहे. असं का म्हणलं असेल? कारण चेक करा रे, 1 चा पॉवर जर 2 असेल तर उत्तर काय येते? तर या रूल नुसार काय येते? 2 इज इक्वल टू लॉग ऑफ 1 विथ बेस 1 येईल. येस ऑर नो? आता मला लगेच कोणतरी विचारेल, सर 1 चा जर क्यूब घेतला ते बी 1 येते. मला त्याच्यापैकी विचारलं 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 1 विथ बेस 1. मग हे लॉग ऑफ 1 विथ बेस 1 ची व्हॅल्यू 1 आहे, सॉरी 2 आहे का? लॉग ऑफ 1 विथ बेस ची व्हॅल्यू 3 आहे का? अजून कोणतं म्हणेल सर 1 चा पॉवर 1 म्हणजे 1 असते. मग ह्याला लिहा 1 इज इक्वल टू लॉग ऑफ 1 विथ बेस 1. मग इथं 3 केसेस नाही, असं इन्फानाइट केसेस आपण बनवू शकतो ज्याच्यामध्ये लॉग ऑफ 1 विथ बेस 1 ची व्हॅल्यू इथं 2 येईल, लॉग ऑफ 1 विथ बेस 1 ची व्हॅल्यू इथं 3 येईल, लॉग ऑफ 1 विथ बेस 1 ची व्हॅल्यू इथं काय येईल? 1 येईल. आणखीन असे इन्फानाइट प्रॉब्लेम बनवू शकतो ज्याचा की बेस किती आहे? 1 आहे.
म्हणून या केसमध्ये एक लक्षात ठेवा, हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा बेसची व्हॅल्यू किती नसायला पाहिजे, 1 नसायला पाहिजे. काय नसायला पाहिजे, 1 नसायला पाहिजे. बी ची व्हॅल्यू जर 1 नसेल तरच हे एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे डेफिनेशन काम करते. हा, आता काही जणांचं म्हणणं आहे, सर मग जर 1 असेल तर काय, तर लक्षात ठेवा 1 असेल तर आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. क्लिअर? म्हणजे तुमचा डाऊट येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत की बेस काय नसायला पाहिजे, बेस जर 1 नसेल तरच आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये त्याला एक्सप्रेस करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? √2 RT, बाकीच्यांचे नाव थोडे थोडे माहित नाहीत आणखीन, ठीक आहे, हळूहळू माहित होतील. फक्त मला एवढं सांगा, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जात असताना काय बघायचं, बेसची व्हॅल्यू 1 तर नाही ना हे बघायचं. मला वाटलं काल कोणतरी विचारेल म्हणून मी तुम्हाला काल म्हणलं पण होतं, एक कंडिशन आहे जिथं लॉगॅरिथमिक मध्ये एक्सप्रेस करता येत नाही. क्लिअर आहे? चलो, मग आता क्वेश्चन असेल एक्सप्रेस इनटू ए लॉगॅरिथमिक फॉर्म. काय करायचंय, जे काही दिले त्याला कुठल्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचंय, एक्सप्रेस इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. कसल्या फॉर्म मध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि ह्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, काही व्हॅल्यू अननोन व्हॅल्यू एक्स फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, सध्या तरी काही करायचं नाही, एक्सप्रेस इनटू दी लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे तुम्हाला इथं व्हॅल्यूज दिल्या जातील, जसं की इथं फर्स्ट क्वेश्चन आहे, समजा 3 चा पॉवर 4 असेल तर उत्तर किती येते, 81. ठीक आहे, हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये रे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्म मधून तुम्हाला काय करायचंय, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. तर मला आन्सर कोण सांगते, हा 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 81 विथ बेस 3. चलो, दिसायले सगळ्यांना? हा, सेकंड 5 क्यूब इज इक्वल टू 125. सांगा. 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 125 विथ बेस 5. थर्ड क्वेश्चन 11 स्क्वेअर इज इक्वल टू 121. हाँ, 2 इज इक्वल टू लॉग ऑफ 121 with base 11. Fourth question 2 raised to 6 is equal to 64. हाँ, याचा अर्थ तुम्हाला कळाले का नाही कळाले? मग कोण सांगेल आन्सर? सिक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 64 विथ बेस 4. कोण 4 म्हणलं रे मग? चलो, हा, टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत तुम्हाला, आणि हे 2 मार्कला एक्झामला येणार आहे त्याच्यामुळे मी प्रॉब्लेम गेलो. ठीक आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये गेले गेले हाच बीट येणार आहे. ठीक आहे, तर तिथे लगेच आला पाहिजे. हा, लास्टली आता 4 चा क्यूब इज इक्वल टू 64. थ्री इज इक्वल टू log of 64 with base
4. चलो आता चेक करा, हे जर तुम्हाला आलं तर बघू किती जणांना येते. ठीक आहे. हा चलो, इन अ क्यूब रूट ऑफ 27 इज इक्वल टू 3. बरं इथे थोडं चेंज करू का? बरं, हे किती जणांना येईल रे? ह्याचं जर उत्तर सांगितलं तुम्ही तर तुम्ही खरंच लय हुशार आहेत. आता इथे मी मोबाईलवरून मी तुम्हाला काय देऊ शकत नाही. हा बोल रूट 2. थांब थांब थांब, हळू हळू हळू. 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 27 विथ बेस 3. चलो, शिस्तीत चुकले. अजून कोणी आहे का? हा दिदे तू सांग. हा सांग, जोरात बोलशील. 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 3 विथ बेस. हा दिदे हे पण शिस्तीत चुकलंय. शिस्तीत चुकले म्हणजे तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली सांगताय म्हणून त्याला शिस्तीत शब्द वापरलाय, आणि चुकले ते चुकले. हा चलो, आता जेव्हा आपण लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल करू तेव्हा उत्तर येते का चेक करा. हा चलो, तर असं जर लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क पडणार नाहीत. ठीक आहे, तर प्लीज रिक्वेस्ट आता लक्ष द्या रे. ह्याला मी थोडंसं खाली लिहितो, पुन्हा म्हणू नका की मी असंच सांगितलं होतं म्हणून. ठीक आहे, चेक करा. ह्याला मी असं लिहू शकतो का? लॉ ऑफ इंडायसेस नुसार ह्याला असं लिहू शकतो का? 27 चा पावर 1/3 इज इक्वल टू 3. ह्याच्यासाठी तुम्हाला आधी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहावं लागेल, कारण आपल्याला मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जर लॉगॅरिथमची ओळख करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? लॉ ऑफ इंडायसेस. आता मला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्हाला याला लॉ ऑफ इंडायसेस मध्ये लिहिता तर आलं पाहिजे, घातांकाच्या रूपात लिहायला पाहिजे. मग घातांकित रूप लिहिलं, कळालं का? तुम्ही जोपर्यंत घातांकित रूप लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करता येईल का ग? नाही. मग तुम्ही आधीच उत्तर सांगायला सांगितलं. ह्याला हे कसं सिंबॉलिक फॉर्म आहे. ठीक आहे, हे घातांकित रूप आहे त्याचं एक्झॅक्ट. बरोबर आहे का? घेतलं होतं मी लॉ ऑफ इंडायसेस घेताना, रूट मध्ये असेल तर काय करत सांगितलं होतं का? मग इथं चेक करा, इथं काय करता येईल रे? आता त्याच्यामध्ये पॉवर कोण आहे? पॉवर आहे 1/3 इज इक्वल टू लॉग ऑफ सोल्युशन कोण आहे? 3 विथ बेस काय असायला पाहिजे? 27. चेक करा मग कोणतं करेक्ट आहे. खालचे दोन करेक्ट आहेत का हे मी लिहिलेलं करेक्ट आहे? पक्का? हा, सेकंड क्वेश्चनचा आन्सर जवळपास तेच होते बरं का. 3 चा क्यूब म्हणजे 27, बट हे याचं एक्झॅक्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्व्हर्जन नाहीये. हा, मीनिंग सेम निघतो, बट एक्झॅक्ट जे रिप्रेझेंटेशन आहे ते कोणतं करेक्ट आहे कळालं? पक्का कळालं? चलो, म्हणजे आता एक तर डोक्यात फिक्स बसेल की काहीही झालं जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म जर माहित असेल तरच तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिता येतो. क्लिअर? त्याच्या अगोदर लिहिता येईल का? नाही. आणि ट्राय सुद्धा करायचं नाही, कारण आपल्याला ओळख कुणामुळे झाली लॉगॅरिथमची? राईट,
आपल्याला जी लॉगॅरिथमची ओळख झालेली आहे ती एक घातांकाचे नियम दॅट इज लॉ ऑफ इंडायसिस मुळे झालेली आहे, किंवा त्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. जोपर्यंत एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये येणार नाही तोपर्यंत आपण त्याला लॉग मध्ये लिहिता येत नाही. क्लिअर? येस ऑर नो? म्हणजे आता याच्यानंतर काळजी घ्यायची, जर त्यांनी जर विचारलं की लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा तर काय करायचं, पहिल्यांदा चेक करायचं दिलेला फॉर्मॅट हा बेस पॉवरच्या रूपात आहे का, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या रूपात आहे का. नसेल तर काय करायचं, आधी करून घ्यायचं. कळालं का? पक्का? चलो, जर हे कळत असेल तर चेक करा. मी नेक्स्ट 7 देतो, आता तुम्हाला लगेच लक्षात येईल. 7th क्वेश्चन इज इक्वल टू, काही गडबड करायची नाही, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत लिहित राहायचं. ठीक आहे? चलो, 2 4 3 रेस टू 1/5 इज इक्वल, अरे सॉरी 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 in a fifth root of 2 4 3 is equal to सेम क्वेश्चन लिहितोय 3. आता करता येईल का तुम्हाला कन्वर्जन? काय करावं लागेल, आधी याला घातांकित रूपात लिहावं लागेल. काय रे, 243 चा कितवा पॉवर, 1/5 पॉवर इज इक्वल टू काय येतंय 3. आता कन्वर्ट करता येईल. ह्याला कन्वर्ट करता येईल का व्हाईट कलरला? व्हाईट कलर मध्ये जे एक्सप्रेशन लिहिले त्याला डायरेक्टली कन्वर्ट करता येत नाही. मग याला काय केलं, घातांकाच्या रूपात लिहिलं, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं. आता लिहिता येईल 1/5 इज इक्वल टू लॉग कोणाचा, विथ बेस किती आहे, 2 4 3. क्लियर आहे? चलो, अवघड आहे नाही. मग आता थोडस आणखीन थोडं ट्विस्ट करू. ठीक आहे, चेक करा रे, काही गडबड नाही. जर कळालं तर हो म्हणा, नाही तर नाही. इन 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ, कुणाचा तरी माईक चालू आहे, कुणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा. ठीक आहे? हां, in a 6th root of 64 is equal to किती ले 1/2. हां, थोडं ट्विस्ट केलंय मी, थोडंसं डोकं लावायचंय. कारण एक सांगतो, एवढा सरळ सरळ उत्तर जर येत असेल तर मग काय फायदा. ठीक आहे, तर मी तुम्हाला थोडंसं ट्विस्ट केलंय त्याला. चलो, हां, कोणी सांगेल? चलो, मी ट्राय करतो. काय करायचंय, पहिल्यांदा 1 अपॉन इन 6th रूट म्हणजे काय रे, 64 कितवा पॉवर असायला पाहिजे, 1/6 पॉवर असायला पाहिजे. त्याचं उत्तर किती आले, 1/2. जर डिनॉमिनेटर मध्ये जर हे असेल तर त्याला न्यूमरेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी काय करतो आपण, 64 रेस टू -1/6 येईल का, इज इक्वल टू 1/2. चेक करा, हा पूर्ण बेस आहे. हा जो 64 आहे तो कोण आहे, बेस. हे -1/6 जे आहे हे पूर्ण -1/6 आहे, ते कोण आहे, पॉवर आहे. आणि इथं पूर्ण 1/2 म्हणजे कोण आहे, सोल्युशन आहे. आता सांगा, हा, -1/6 इज इक्वल टू लॉग ऑफ कोणाचा, 1/2 चा. बेस किती, 64. मला सांग, कुठेतरी असं अवघड वाटण्यासारखा काही प्रकार आहे का? नाही, सिंपल आहे. फक्त आपल्याला रिलेशन बनवता आलं पाहिजे. कशा कशात, लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल मध्ये.
जर लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल मध्ये जर रिलेशन बनवता येत असेल तर आपल्याला कन्वर्जन करायला काही अवघड जाणार का नाही का हो? नाही. कळतंय? येस और नो? अरे कळाले का? चलो मग आता काही अल्फाबेट्स मध्ये लिहितो. जर पी चा पॉवर क्यू असेल आणि उत्तर जर आर येत असेल तर काय लिहिता येईल रे? हा काय लिहिता येईल? क्यू इज इक्वल टू लॉग ऑफ कोणाचा लॉग? आर चा विथ बेस. कळले? अवघड आहे पक्का. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल जर परफेक्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर. कळतंय? चलो आता थोडंसं पुढे जाऊ. आता जर तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म दिला तर तो एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करता येईल. चलो मग बघू. एक्सप्रेस क्वेश्चन असेल एक्सप्रेस इनटू कुठला फॉर्म? एक्सपोनेन्शियल फॉर्म. चलो मग मी काही व्हॅल्यूज लिहितो. अल्फाबेट मध्ये लिहू का नंबर्स मध्ये लिहू? अल्फाबेट मध्ये लिहू का नंबर मध्ये लिहू? अरे अल्फाबेट मध्ये लिहू का नंबर मध्ये लिहू? चलो 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 32 32 नाही 16 सॉरी क्यूब 16 विथ बेस 2. हा सांगा. सोपं दिले. काय 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 दिले? 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. हा मला ऐकू येत नाही दिदे व्यवस्थित. हा राईट. इथं चेक करा. इथं बेस इज ऑलवेज बेस. ज्याला कळालंय त्यांनी आधी बेस लिहितील. आता पॉवर कोण असतो रे? 4 इज इक्वल टू 16. कळालं का? बेस आधी बेस मध्ये लिहायचा आणि हे त्याचं सोल्युशन म्हणजे काय असतं? पॉवर असतो विच इज इक्वल टू 16. कळालं? चलो इथं लग जा रे. 1/3 इज इक्वल टू लॉग ऑफ 27 विथ सॉरी लॉग ऑफ 125 विथ बेस. अरे सॉरी उलट व्हायले. लॉग ऑफ 5 विथ बेस 125. वन टू फाय चा बेस किती? 1/3 इज इक्वल टू 5. कळालं का? करेक्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे आता चेक करू. हा इथे एक आहे 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 64 विथ बेस 4. हा 4 क्यूब इज इक्वल टू 64. कळतंय? हा चलो अजून एक आहे 5. 1/5 इज इक्वल टू लॉग ऑफ 2 विथ बेस 64. 5 का नहीं विथ बेस 32. हाँ सांगा. 32 raised to 1/5 इज इक्वल टू 2. कन्वर्जन कळालेत? ठीक आहे.
-2 इज इक्वल टू log ऑफ 1/16 with base 4. हाँ कळायलंय? म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला थोडं एवढं तर कळालंय की लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं जायचं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म कसं जायचं. एक लास्ट कन्वर्जन सांगा, मग आपण प्रॉपर्टी प्रूव्ह करू. काल ठरलं होतं ना प्रॉपर्टीज प्रूव्ह करायचंय, त्यासाठी आधी हे माहीत असणं गरजेचं होतं. ठीक आहे, मला एक येत नाहीये, माझ्याकडे उत्तर एक प्रॉब्लेम आहे. लॉग ऑफ एक्स विथ बेस वाय आहे आणि उत्तर जर झेड असेल, हे झेड आहे बरं का, मी जे लिहितो हे झेड आहे. ठीक आहे, वाटलं तर मी अजून एकदा लिहितो. हे जे लिहितोय ते झेड आहे, हे काय आहे? झेड आहे. कळलं? हा कुठल्या फॉर्मॅट मध्ये रे? कुठल्या फॉर्मॅट मध्ये? लॉगॅरिथमिक. मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कोण सांगते? y raised to z is equal to x. हे कळालं का ते सांगा. पक्का कन्फर्म? चलो मग आता लक्ष द्या. इथं आपल्याला काल जर कोणी लक्ष दिलं असेल तर मी एक प्रॉपर्टी सांगितली होती, ते प्रूव्ह करत आता. प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचंय? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. क्लिअर? हेच होती. आणि मी तुम्हाला काल बोलता बोलता एक गोष्ट बोलली होती, या कुठल्याच लॉगला बेस नाहीये. याचा अर्थ काय रे? काय √2? चलो, तर दीदीने करेक्ट सांगितले. तिने म्हणले की जे लॉगचा या लॉगचा बेस असेल तेच ह्या पण लॉगचा बेस असायला पाहिजे आणि तेच या पण लॉगचा बेस असायला पाहिजे. मग आपण बीएस साठी काय लिहितो? बी लिहितो. तर मी तर बी लिहितो म्हणजे तुम्हाला कळावं चांगलं. असं काही कंपल्शन नाही की बीच राहो, काय पण चालतंय, फक्त सगळ्यांचं काय असायला पाहिजे? सगळ्यांचं काय असायला पाहिजे? बेस सेम असायला पाहिजे, तरच ही प्रॉपर्टी अप्लाय होते, नाही तर प्रॉपर्टी अप्लाय होत नाही. आता मला प्रूव्ह करायचंय, तर मी कुणाची मदत घेईन रे? पक्का? 100%? चलो मग आता काय करायचं ते सांगतो. लेट हे लॉग ऑफ, चेक करा, लॉग ऑफ m विथ बेस b जे त्याला मी काय कन्सिडर करतो? काहीतरी व्हॅल्यू कन्सिडर करतो. समजा त्याला कन्सिडर करतो p. चालते का? पक्का? चलो, हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये रे? लॉगॅरिथम मध्ये. मला लॉगॅरिथम मध्ये प्रूव्ह करता येत नाही म्हणून काय करावं लागेल? कन्वर्ट इनटू कुठल्या फॉर्म मध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्म चालतंय? हा, तर मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत नाही. तुम्ही सांगा काय येईल रे? हे कळालं का ते सांगा मला. येस सर नो? सेकंड जे लॉग आहे लेफ्टचा त्याला बी काहीतरी कन्सिडर करू. लॉग ऑफ काय रे? n विथ बेस b इज इक्वल टू, आता q कन्सिडर करावं लागेल. इथं p, तर याची काहीतरी वेगळी व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल ना. तुम्ही काय पण कन्सिडर करा, p आणि q नाही, तुम्ही काही पण कन्सिडर करा, काय हरकत नाही. मग इथं चेक करा काय रे? हे पण काय करावं लागेल? कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मला कोण मदत करेल एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये? बी रेस टू
Q इज इक्वल टू N. इक्वेशन नंबर 2. येस और नो? बरं, ह्याच्यामध्ये मी कोणाची मदत घेतली कळालं? कारण आपल्याला लॉगॅरिथमची ओळखच कोण करून दिले रे? लॉगॅरिथमची ओळखच कोण करून दिले? एक्सपोनेन्शियल ना. तर मी हे लिहिलेलं तुम्हाला काय अडचण आहे का? नाही. आता मी थोडंसं एक ट्रिक वापरतो. इथं मला सांगा, राईट साईडला ब्रॅकेटमध्ये कोण आहे रे? मग मी m इंटू n व्हॅल्यू लिहितो. बट मला सांगा, पहिल्या इक्वेशन वरून m ची व्हॅल्यू किती आहे? पक्का ना दिदे? तुझ्या भरोशावर लिहू मी b रेस टू p. हा, इंटू हे m ची व्हॅल्यू झाली. आता n ची व्हॅल्यू कोण सांगते रे इक्वेशन नंबर 2 वरून? पक्का दिदे? b रेस टू q. आता मला सांगा, लॉ ऑफ इंडायसिस येते आपल्याला? हा, लॉ ऑफ इंडायसिस जर येत असेल, दोघांचा बेस जर सारखा असेल तर पॉवर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर काय करतो आपण? ऍडिशन. इथे चेक करा, ह्या पूर्ण ब्रॅकेटला m इंटू n लिहितो, हे ब्रॅकेट आहे, इज इक्वल टू b चा पॉवर काय असेल? p प्लस q असेल का? बरं, आता मी जे अंडरलाइन करतोय किंवा कलर चेंज करतोय ते सांगा मला. या केस मध्ये बी कोण आहे? बी कोण आहे? म्हणा, बी कोण आहे? बेस. बरोबर आहे? येस और नो? हा, पी प्लस क्यू कोण आहे? कोण आहे? पॉवर. आणि m इंटू n कोण आहे? m इंटू n कोण आहे? हा, चेक करा ना, बेस पॉवर सोल्युशन. कळालं? कुठल्या फॉर्मॅट मध्ये? हा, लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट इट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. हा, सांगा. p प्लस क्यू इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n विथ बेस. करेक्ट आहे? आता p ची व्हॅल्यू कोण सांगते रे? p ची व्हॅल्यू p ला द्या. लॉग ऑफ m विथ बेस b प्लस q ची व्हॅल्यू सांगा. लॉग ऑफ n विथ बेस b इज इक्वल टू, उत्तर काय आलंय? लॉग ऑफ m इंटू n विथ बेस b. हेच प्रूव्ह करायचं होतं का? चेक करावर तिथे किती वेळ लागला. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण प्रूव्ह करण्यासाठी कोणाची मदत घेतली? बरं, ते लॉ ऑफ इंडायसिस आपल्याला येत होतं. कन्वर्जन व्यवस्थित कळाले? पक्का? आणि परीक्षेला विचारलं तर हे 2 किंवा 4 मार्कला प्रूफ विचारले जातात. प्रूव्ह दॅट लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. कळालं? आता दुसरा जे प्रूफ आहे, तुम्ही घरी ट्राय करायचं, जे की आपण उद्या घेणार आहेत. काय करायचं? लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग m डिवाइड बाय n. मग पहिल्या लॉग m ला p कन्सिडर करायचं, हे येईल. दुसऱ्या लॉग ला q कन्सिडर करायचं, हे येईल. इथं m इंटू n च्या ठिकाणी काय लिहायचं रे? m डिवायडेड बाय n करायचं. मग मला सांगा, उत्तर येईल का तुम्हाला? पक्का? तुमच्यासाठी होमवर्क काय कळालं? हा, नाही आलं तर सकाळी उद्या जेव्हा आपलं फर्स्ट लेक्चर होईल तेव्हा सुरुवातीला तेच घेईन. कळालं? चलो, बाकीच्या राहिलेल्या प्रॉपर्टीज आपण आणखीन उद्या घेऊत आणि बाकीचे जे काही क्लासेस आहेत ते पण सोमवारपासून आपण स्टार्ट करू. असं ठरलंय ना आपलं?
चलो मग आता लक्ष द्या, तुमच्यासाठी होमवर्क. आणि जर नाही जमलं तर काय टेन्शन घेऊ नका, फक्त काय करायचं ते लक्षात आलं तुम्हाला. चलो होमवर्क, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. आता इथे मी बेस लिहित नाही, याचा अर्थ काय रे? पक्का ना दिदे? हा चलो, जेव्हा मी बेस लिहित नाही याचा त्या इक्वेशन मध्ये सगळ्याचे सगळे जेवढे काही लॉग वापरले त्या सगळ्यांचा बेस कसा आहे? सारखा आहे, सेम आहे. मग तुम्ही ए कन्सिडर करा, बी कन्सिडर करा, सी कन्सिडर करा, आणखीन डी कन्सिडर करा, काय फरक पडत नाही. बट जर पहिल्याचा डी लिहिला तर सगळ्याच लॉगचा बेस काय लिहायचा? डी लिहायचा. क्लिअर? काय अडचण आहे का? बस ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर न्यूमरिकल एक विचारतात, ते आपण न्यूमरिकल नंतर सॉल्व करू. ठीक आहे, चलो. कुणाला काही इथं अडचण, डाऊट? बरं, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर सांगायला पाहिजे होतं, उद्या मला आठवण करून द्या. आपले जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. जे स्पेशली यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत त्यांच्यासाठी जे आपली लिंक आहे ती बायोमध्ये किंवा खाली याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि त्या ॲप्लिकेशनवर व्हिडिओ पण आहेत आणि आपण जे काही शिकवतो त्या सर्वाची PDF सुद्धा अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला कळत असेल, तुम्हाला जर माझी टीचिंग आवडत असेल तर बाकीच्या लेकरांना सांगणं गरजेचं आहे. कारण आत्ता असं झालंय की खोट्याचा जास्त प्रचार चालू आहे आणि खरे मागच राहून चाललेत. ठीक आहे, आणि स्पेशली प्रीतीला माहीत आहे. ठीक आहे, वुमन्स कॉलेजला ज्यांनी जॉईन आहे तिथं, तर त्यांना माहिती आहे की रिझल्ट कुणाचा चांगला लागलाय, कसा लागलाय. बट ते खोटे लोक 5-10 वर्षापासून 20 वर्षापासून केव्हाचे बी फोटो लावू आमचा रिझल्ट लय भारी आहे, 400 लोक एवढे आहेत, 500 लोक. ट्युशनला होते 100 मुलं आणि त्यापैकी 300 लोक त्यांचे आउट ऑफ आलेत, असे काहीतरी बॅनरबाजी चालू आहे. तर प्लीज रिक्वेस्ट, अशा गोष्टीपासून सावधान राहा. फक्त एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला स्वतःला जर कळत असेल, आणि तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर बाकीच्या लेकरांना सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण कसं व्हायलंय, खोटं अख्खं गाव फिरून यायलंय आणि खऱ्याला किंमतच भेटत नाहीये. ठीक आहे, आजकालच्या तुम्ही आजूबाजूच्या समाजात बघत पण असाल, खोट्याची खूप वाहवा केली चालली आणि खऱ्याला तसं दाबून ठेवलं चाललंय. असं होऊ नये एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे. जर तुम्हाला कळत असेल तरच गोष्टी पुढे फॉरवर्ड करायच्यात. तुम्हाला जर टीचिंग चांगली वाटली तरच फॉरवर्ड करायचंय. बट एक लक्षात ठेवा, चांगलं वाटलं तर नक्कीच कोणाला तरी सांगावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, ठीक आहे का? ठीक आहे, तर आपापल्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये बाकी मित्रांना मैत्रिणींना सांगा की क्लासेस सुरू झालेत. ठीक आहे, ओके.